श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम लक्ष्मी नमः. रोज कुठल्याही मार्गाने पैसे घरात येतील. फक्त या 10 गोष्टी करा. तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज ही कामं करा. त्याआधी अशाच जीवन उपयोगी गोष्टींसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही. कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. काम पूर्ण होत नाहीत. अशा वेळी मानसिक ताणतणाव निर्माण होतो आणि अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास उपायांचा अवलंब करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यांनी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या 10 गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात. कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तु दोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर अवश्य जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन तुम्हाला परत मिळते. संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चितच तेवढेच राहील. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे. त्यामुळे अन्नदान करा. अन्नदान केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते. आणि संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात बरकत येते. जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडेसे दुधाचे थेंब शिंप असे केल्याने असे सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला देऊ शकता. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूप चांगले समजले जाते. त्यांच्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि जीवनामध्ये प्रगती होते आणि सुख समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी आणि किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते व तिथे अलक्ष्मी वास करते. बरकत होत नाही. जेवणाचे ताट नेहमीच टेबलावर अथवा आपल्या समोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने ते अन्न प्रेत योनीमध्ये जाते. जेवल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नका. ताटात अन्न कधीही शिल्लक ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे. बेड आणि किंवा टेबलावर कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका. जेवणापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागावू नका. रात्रीचे जेवण कुटुंबियासह बसून करा. जेवताना विचित्र आवाज काढू नका. रात्रीच्या वेळी दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये दही सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकात घरातच बसून अन्न खावे आणि त्यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कुठल्याही पाहुण्याला तो दिसणार नाही. बेडच्या खाली झाडू ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे शुभ नाही, म्हणून दिशा रिकामी ठेवू नये. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे, भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर
तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे करून झोपू नका. आणि तुमच्या शर्टाचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचे मादक पेय पिऊ नका. सतत खोटे बोलू नका, त्यामुळे खूप वाईट घडते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय बदला. आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका. केस वाढवून ठेवू नका. घरात पूजेची खोली नसेल तर वास्तुतज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा ठेवू नका. कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर येतील. तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा. काही कवड्या आणि चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तिजोरीत अत्तराची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकिट सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार सुकल्यानंतर घरात ठेवू नका. संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्तीचे वर्चस्व जास्त असते. या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते. संध्याकाळच्या वेळी झोपणे, अति खाणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, दारू पिणे, खोटे बोलणे, रागावणे आणि रात्रीच्या वेळी प्रवासाला निघणे, खोट्या शपथा घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, दारात उभे राहणे या अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळी केल्याने बरकत निघून जाते. दारू पिणे, अपमान करणे, अति उत्साही होऊन खाणे आणि ती कृती करणे अशा गोष्टी केल्यानंतर आपले पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात. पण जर अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावी. 5 मंगळवार पानांवर पिठाचा दिवा लावावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धनमागीचा मार्ग खुला होईल. घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घरात हरिपूजा, घराबाहेर स्वस्तिक बनवा. त्यामध्ये कुंकू हळद घाला आणि देवाची आरती करा. यासोबतच जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते आणि त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे. उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. घराबाहेर कुंकू व्हावे, स्वस्तिक काढावे, पिवळी फुले आणि अक्षता अर्पण करावी. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास असतो. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तेल, गंगाजल, कच्चं दूध, मध आणि गुळ अर्पण करावा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आणि दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल. आणि पिंपळाच्या झाडाशी तेलाचा दिवा लावा. मग घरी परत या. मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट शक्ती देखील दूर राहील. महालक्ष्मीचे दान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंक आणि टिळक लावावे. आर्थिक लाभाची बातमी मिळेल. विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही 3 नाणी घराच्या मंदिरात लाल कपड्यामध्ये बांधून देखील ठेवू शकता. असे केल्याने भाग्य उजळते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते. वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते आणि त्यासाठी कळशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे. त्यावर आंब्याची पाने ठेवावीत आणि वर नारळ ठेवावा. खूप उपयुक्त होते आणि लक्ष्मी घरात तुमच्या नक्कीच राहणार आहे. असे उपाय केल्याने तुम्ही नक्कीच तुमचं जीवन हे सुखमय आणि आनंदित करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. आणि हा तुमचा व्हिडिओ हा आपल्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.